चला तर मंडळी, आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी पाहणार आहोत. तर अख्खा मसूर म्हणजे नुसता पदार्थ नाही, तर इस्लामपूरची शान आहे. तसेच अख्खा मसूरची चव जिभेवर रेंगाळते आणि मनाला तृप्त करते. अशी ही ढाबा स्टाईलची अख्खा मसूर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की जमेल. तर इथे मी अख्खा मसूर निवडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा अख्खा मसूर आहे. तर ह्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यानंतर मी अख्खा मसूर कुकरला लावणार आहे. हवं तर तुम्ही 1 ते 2 ताससुद्धा भिजवून घेऊ शकता. तर यानंतर मी कुकरला लावलेले आहे आणि साधारणतः ह्याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. हा मसूरसुद्धा खूप छान शिजला आहे आफ्टर 7 ते 8 शिट्ट्यानंतर. खूप मऊसूद असा शिजला गेलेला आहे. यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे. तर जिरेसुद्धा खूप छान असे फुलले गेलेले आहेत. अगदी लालसर असा कलर आलेला आहे. तर त्यामध्ये मी कांदा जो कट केलेला आहे तो टाकलेला आहे खूप सारा. हा कांदासुद्धा अगदी आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर कांदासुद्धा हा परतून घेऊया. कांदा छान असा परतला गेला की त्यामध्ये मी एक आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे चम्मच भरून. ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण आणि आलं छान असं तेलामध्ये परतले गेले की खूप छान असा स्मेल येतो. एक तेलामध्ये 2 ते 3 मिनिटभर परतून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये मी टोमॅटो कट करून ठेवलेला होता तो टाकलेला आहे आणि साधारणतः हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी. तर हे टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा छान असं परतलं गेलेलं आहे यामध्ये. यानंतर आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहे जसे की धना पावडर, लाल तिखट आणि घरगुती मसाला 2 चम्मच टाकलेला आहे. झणझणीत असं ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवायचा आहे आपल्याला. यासाठी इथे मी 2 चम्मच घरगुती मसाला टाकलेला आहे. हा छान असं मिक्स करून घेते. यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा हे असं शिजवून घेऊया. आणि तुम्ही ते बघू शकता ह्या ग्रेव्हीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि मस्त कांदा आणि टोमॅटोसुद्धा खूप छान असं शिजलं गेलेलं आहे आणि अगदी तवंगसुद्धा आलेला आहे. तर्रीसुद्धा आलेली खूप छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला जो अख्खा मसूर आपण शिजवून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे. तर इथे मी तो अख्खा मसूर टाकून घेते. अख्खा मसूरसुद्धा मिक्स करून घेऊया. तर अख्खा मसूरमध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. यासाठी इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि हा अख्खा मसूर जो आहे तो मी मिक्स करून घेत आहे. तर यामध्ये यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे मीठ टाकून घेतलेले आहे. अख्खा मसूर मिक्स करून घेऊया. लागेल तसं थोडं थोडं पाणी वाढवूया आपण.
अगदी दाटसर हा अख्खा मसूर बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तडक्यासाठी इथे मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. यानंतर यामध्ये जो लसूण आहे तो ठेचून वगैरे घेतलेला नाही आहे. त्या अख्ख्या लसणाच्याच पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. याचबरोबर 2 सुक्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे अख्खा मसूरमध्ये टाकून घ्यायचं आहे. अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकल्यामुळं खूप छान अशी चव येते आणि खायलासुद्धा अशी भन्नाट लागते यासाठी. तर हा अख्खा मसूर बनवून तयार आहे. तर इथे मी खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. ह्या अख्ख्या मसूरची भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय केली. हवं तर तुम्ही राईससोबतसुद्धा खाऊ शकता. खायला अगदी चविष्ट आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा ढाबा स्टाईल अख्खा मसूर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.